नमस्कार मंडळी, तुमचं या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे एका गावाची गोष्ट. एक गाव जिव्हाळ्याचं ज्याचं नाव माणगाव. नोकरी करताना अनेक गावांना भेटी द्याव्या लागतात. अनेक लोक येतात, भेटतात, जातात. काही कालांतराने विसरी पडतात, तर काही मनात घर करून घरातले होऊन जातात. त्यातलेच काही आमचे माणगावकर. हे फक्त गाव नाही, ही फक्त आठवण नाही, तर ही आमच्या सुवर्ण दिवसांची साठवण आहे. पुन्हा 3 वर्षांनी योग आला, पुन्हा त्या वाटांनी खुणावलं. गेल्यावर वाटलं आपलं 1.5 वर्षांचं वास्तव्य यातच सारं आयुष्य सामावलं. पुन्हा ते घर, ते शेजारी, त्या पाऊलवाटा, पुन्हा पाणावल्या डोळ्यांच्या कडा माझ्या. निमित्त होतं एका लग्नाचं आग्रहाचं आमंत्रण. त्यांना द्यायचा होता आम्हाला प्रेमाचा, आदराचा आहेर. म्हणूनच माझं माणगाव वाटतं मला माझ्या हक्काचं अर्धमाहेर. ज्या मुलांमुळे मिळाली अद्वैत क्लासेसला भरारी, त्यांना आज भेटून वाटलं हीच माझी ओळख आणि हीच माझी खरी कमाई. ज्या अंगणवाडीत अद्वैत आई शिकला, त्या बाईंना पाहून तोही नतमस्तक झाला. त्याची पहिली इंग्रजी शाळा पाहून आम्ही थोडे सुखावलो. पुन्हा एकदा बॅक टू द मेमरी लेन म्हणत पाटील सरांच्या वेलकमने आम्ही पुरते भारावलो. नंतर भेट दिली रणपिसे क्लासेस, जिथे मिळाली माझ्या व्यक्तिमत्वाला झळाळी. शिक्षक नाही तर परिपक्व शिक्षक मी या क्लासमुळे झाले. आज पुन्हा एकदा भेटीचा योग जुळून आला आणि माझे शब्द मात्र मुखे झाले. तर मित्रांनो, तर हे होतं आमच्या नोकरीतलं, आठवणीतलं गाव, ज्याला आम्ही म्हणतो आमचं माणगाव. जे गाव आपलं नसूनही आपलंसं करतं, जीव लावला की जिव्हाळा निर्माण करतं. तर ही होती आमची माणगावची धावती भेट. तर असे होते हे आमचे माणगाव आणि ह्या आमच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा.